लोकमत साहित्य पुरस्कार पार पडला आहे गडकरी रंगायतांमध्ये आणि एक उत्तम मुलाखत झाली आहे कॉमेडी या विषयावर. सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर आत्ता आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे सर लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. आणि खरं तर खूप सुंदर मुलाखत झाली. तुमचेच मित्र मकरंद अनासपुरे यांनी उत्तम मुलाखत घेतली आहे आणि कॉमेडी या विषयावर खूप डिटेल इंटरव्ह्यू आम्हाला पहिल्यांदा खरं तर पाहायला मिळाला. तुमच्याच मित्राने घेतलेली मुलाखत कशा प्रकारे तुम्ही सांगाल आणि खूप किस्से आम्हाला या निमित्ताने ऐकायला मिळाले सर. मकरंद हा खूप म्हणजे 92 पासूनचा मित्र आहे. 92 नाही, 89 पासूनचा मित्र आहे माझा. त्यामुळे स्ट्रगलिंग फेज आम्ही एकत्रच काढली आहे या क्षेत्रातली आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे त्या काळापासून आजपर्यंत ती मैत्री आणि आमच्या संस्थेशी त्याचं असोसिएशन अजूनही आहे. त्यामुळे असं घरगुती गप्पा वाटल्या, ती मुलाखत वाटलीच नाही. आणि मकरंद आमचा मित्र असल्यामुळे त्यानं आम्हाला खूप छान पद्धतीनं बोलतं केलं आणि एक कलाकार असल्यामुळे त्यानं मुलाखतकार आणि मुलाखतकाराची भूमिका कशी पार पाडायची हे त्याला एवढं छान माहिती आहे. आणि त्यामुळं आम्ही आज वेळ जरी एक अर्धा तास होता, 35 मिनिट होते, पण त्याही वेळेत आम्ही बऱ्यापैकी अनेक मुद्द्यांना स्पर्श करू शकलो. पण खरं तर मकरंद सर असल्यामुळे तुम्हाला बरेच विषय म्हणजे जे पडद्यामागे घडतात त्या गोष्टीही खुलेपणाने सांगता आल्या. कारण विषय असू दे, विषयांची ओळख असू दे किंवा कसे तुम्ही गोष्टी निवडतात, कशा प्रकारे तो सगळा प्रोग्राम तुम्ही आखता त्याविषयी तुम्हाला बोलता आलं मकरंद सर असल्यामुळे. बरोबर. नाही, बरोबर. कारण तो या क्षेत्रातलाच असल्यामुळे त्याला त्या पडद्यामागे काय चालतं हे त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याला विनाकारण औपचारिक असं स्वरूप नाही राहिलं. छान गप्पा झाल्या. सचिन सर एकंदरीतच आपण म्हणतो की पडद्यामागच्या गोष्टी आपल्याला फार बाकी ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये सांगता येत नाहीत, पण आजच्या या साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरचे मुद्दे हाताळता आले. मकरंद सरांनी ते खूप सुंदर प्रकारे विचारले देखील. तुमचे विषय असू देत आणि ते विषय तुम्ही कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडता ह्या गोष्टी असू देत, त्याबद्दल काय सांगा. नाही, आजचा जो विषय होता, एकूणच आजच्या दिवसाचा जो विषय होता तो वाचन संस्कृती असा विषय होता. त्यामुळे आपोआपच त्या संपूर्ण कार्यक्रमाला स्वरूप वाचन आणि तुमच्या कार्यक्रमात येणाऱ्या कार्यक्रमातून येणारे विषय, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि एक साहित्य मूल्य हा एक मुळात आजच्या संपूर्ण दिवसाचाच विषय असल्यामुळे त्या मुलाखतीला एक आपोआपच वेगळं स्वरूप आलं. त्यामुळे लोकमतने दिलेला हा वेगळा विषय आणि मग मकरंदने त्या अनुसार किंवा त्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न, यामुळे ह्या सगळ्या गप्पा होऊ शकल्या. थँक्यू सो मच सर. थँक्यू.